माझ्या दीदीला मेंदू वडे खायचे ते. आता 1 वाटी भगर आहे. याच्यामध्ये मिक्सरमध्ये घेते छोट्या भांड्यामध्ये. हे साबू घेते. मी याला भाजलं वगैरे काही नाही आहे. थोडंसं टाकते आणि याला मिक्सरमध्ये फिरून घेते कमी वेळेमध्ये. आणि टेस्टी रेसिपी. तेच खिचडी साबूची हे ते खाऊन कंटाळा येतो ना. कढई ठेवली, पाणी गरम करायला ठेवले. 2.5 वाटे पाणी लागते ह्या वाटीने बघा. तर पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये थोडेसे जिरे टाकते मी चवीसाठी. शेंदी मीठ घालून घेते. तुमच्याकडे साधं मीठ घालतात का कोणतं घालतात बघा. हातानेच घालते मी. शेंदी मीठचं प्रमाण कळत नाही. तर आता पाणी गरम झालेले. गॅस बंद करायचा. यामध्ये पीठ घालून घेऊयात आपण. हे साबू आणि भगरचं काढलेलं. आणि याला चांगलं हलवून घेऊ. ढवळून गाठी वगैरे होतात त्याच्या. गॅस बारीक करते मी. पीठ शिजलेलं आहे आपलं बघा. पीठ शिजलेलं आहे आपलं. जास्त पण ना शिजवायचं नाही त्याला लई वेळ. उकळी आली की उकळते पाण्यामध्ये एक वाफ घेऊन टाकायची याला बस. पीठ आता आपण डिशमध्ये काढून घेतलंय थंड होण्यासाठी. 1 बटाटो किसून घेतलाय मी. हे बघा, एकच बटाटो घेतलाय मी. त्याला किसून घेतलाय. आता यामध्ये 1 चमच्यावर दही घालूत आपण. थोडी चव येते. चवीसाठी टाकायचंय. हे मिरची कट करून घेतलेली आपण 5-6. मीठ घालूया. मग अशीच त्यावेळेस मीठ घातलेलं आहे आपण. नाही घातलं तरी चालतंय. आता जिरे पण टाकलेले. तुम्हाला आणखीन परत जिरे घालायचे असतील तर घालू शकता. हे बटाटो घातलेला आहे आपण. एक तर थोडं किंचित बटाट्यावर सोडू मीठ आपण चवीपुरतं. आणि याला मळून घेऊयात आपण. चवीपुरतं कूट घालू आपण. 1-2 चमचे घातलं तरी चालतं. आता आपण हा गोळा मळून घेतलेला आहे. याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही. 1 बटाटो घातलेला आहे ना, मग त्याचं मऊसरपणा पाणी राहतच आहे ना ओलं. आणि आपण मळते वेळेस शिजवते वेळेसच पाणी घातलेलं आहे. आता परत वरून पाणी घालायची गरज नाही आहे. चमच्याभर दही पण घातलेलं आहे आपण. तर हे बघा, हे पातळ जर वाटलं पीठ आपल्याला तर थोडं झाकून ठेवायचं. आकसतं घट्टपणा येतो ह्याला, म्हणजे कुरकुरीत होतात. थंड झालेले आपलं. मी आता गोळी करून घेते. सगळे एकदाच गोळी करून घ्यायचं म्हणजे पटापटा तळता येते आपल्याला. हे बघा, सगळे मेंदू वडे आपण करून घेतलेले. तर आता तळायला घेऊया. तेल गरम झालेले आणि खूप कमी वेळेमध्ये होऊन जातं. हे इतकं सुंदर ना. वरून खुसखुस, आतून मऊ आणि वेगळं काहीतरी तेलात सोडते मी. तेल खूप तापलेलं. 2 टाकते. तेलात बसतील तेवढे. कलर पण छान येतोय आता. हे भगर भाजली वगैरे काही नाही आहे. डायरेक्ट साबू आणि भगर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले. केवढे खुसखुस झालात बघा. तळलीत. आता आपण काढून घेऊया. चार तळलेली काढलीत आपण. बाकीचे पण तळून घेऊयात. मग आता आपण चटणीची तयारी करूयात. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. अख्खे शेंगदाणे कच्चे घेतले तर
आणि भाजलेल्या शेंगाचं कूट घेतलेलं आहे मी. तर ही लाल मिरच्या पण 2-3 टाकते कलर येण्यासाठी. थोडंसं दही घालू चवीसाठी. नसेल तर तुम्ही पाणी टाकू शकताय बरं का, तसं काही नाही दही घालावंच म्हणून. चवीला आंबूस छान लागतं ना म्हणून टाकायचं. थोडं पाणी पण घालावंच लागणार आहे आता काढते वेळेस. ह्याला थोडं आधी फिरून घेते मी. हे बघा आता आपली मिक्सर जारमध्ये मी चटणी फिरून घेतलेली. कलर पण सुंदर आलेला आहे बघा, लाल मिरच्या टाकल्यामुळं. हिरव्या पण टाकल्यात चवीसाठी मी. आता ह्याला फोडणी करू आपण, जिऱ्याची फोडणी घालूया त्याच्यावर. मी कच्चे शेंगदाणे का घातलेत माहिती का, उडपीवाल्याची वगैरे टेस्ट अशी असते, कच्चे घालतात मध्ये शेंगदाणे, त्याच्यामुळे फार छान लागते बघा. खूप सुंदर चटणी झाली आहे. मी कोथिंबीर वगैरे घालत नाही आहे, आमच्याकडे खात नाही येतं, त्याच्यामुळे नाही घातली. तुमच्याकडे खात असतील तर घाला. तर आपली उपवासाची डिश कशी मेंदू वड्याची तयार झालेली. तर ही डिश झालेली आपली तयार.